हा, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधको, आपण पूर्ण काम अर्थात नारायण गाथा पाहत आहोत. पहिल्या दिवशी 1 ते 15 आणि काल 16 ते 32 पर्यंत असं 1 ते 32 अभंग आपण पाहिलेले आहेत. आता 33 पासून पुढे सुरू करू. हा जो अद्भुत नारायण आहे, अद्भुत पुरुष आहे, त्याच्याबद्दल पुढे वर्णन सुरू आहे. किती वर्णावे ऐशाद्भुत पुरुषा, वेदवाणी तकली आटल्या रुचा, जरणी धरेना थकली सेवाचा, कल्पना धूम्रवलये कधी ना चुंबती आकाशा. अशा या अद्भुत पुरुषाचे वर्णन किती व कसे करणार. वेदवाणी आणि रुचा या तत्वाचे वर्णन करताना शांत क्लांत झाल्या. लेखणी म्हणजे धरणी लीनाशी झाली, तिचा पाना आटला सुकला. वाचा निर्वाचात झाली म्हणजे वाचा मौनात गेली. कल्पनारूपी धुराची वलये किती उंच 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 गेली तरी आकाशाचे चुंबन घेऊ शकतील काय. तद्वत त्या आदी नारायणाचे, ते आदी पुरुषाचे वर्णन कधीतरी करणे शक्य आहे काय. पुढे 34. सगुण साकार केवळ अंश मात्र, परिनिर्गुण निराकार अमेय अनंत. अंशैतुका सुंदर आकर्षक असे, अधिष्ठान मदाश्चर्यकारी खचितची असे. आपले नेहमीचे सगुण साकार जग सुंदर व आकर्षक जरूर आहे, तरीही ते अमेय निर्गुण निराकाराच्या तुलनेत केवळ अंश किंवा बिंदू मात्रच आहे. अंशैतुका आकर्षक असेल तर त्याचे अधिष्ठान म्हणजे जगताचा निर्गुण निराकार पाया महान अद्भुत आश्चर्यकारी विलोभनीय असणारच असणार. वेगळे सांगायची गरज आहे काय. 35. सगुण साकार चर्मदृष्टी पाहे, बुद्धी त्याचे नित्य आकलनी राहे. दिव्य दृष्टी प्रातिभिक ज्ञाना साधनी, अधिष्ठान उलगडे ज्ञानेश्वर संत शिरोमणी. सगुण साकार जगाचा नेहमीच्या नेत्रपटलावर म्हणजे चर्मदृष्टीवर किंवा चर्मदृष्टीने साक्षात्कार होतो. तो बुद्धी त्याचे आकलन व स्पष्टीकरण करते. देखावा दृश्य उलगडा असे हे तुमचे आमचे जग ओळखीचे सर्वसाधारण वर्तन असते. मात्र सर्व अधिष्ठान निर्गुण निराकाराचे दर्शन किंवा साक्षात्कार विलक्षण मौनात शांत निवांत ज्याचा अहंकार झाला व ज्याचा अहंकार नष्ट झाला त्याला आणि त्यालाच त्याचे दिव्य दृष्टीने होत असतो. निर्व्यक्तित्व अहंभाव रहित देह मनाच्या पार उन्मनी झाल्यावर त्या परमशांत असणेपणात मनाच्या कोऱ्या पडद्यावर अधिष्ठानाचे विलक्षण सौंदर्य प्रतिबिंबित होते. ती दृष्टी वास्तवात त्या अधिष्ठानाकडूनच अशा निरपेक्ष साधूला प्राप्त होते. तसेच त्यासाठी आवश्यक वर्णन क्षमता ही साधूला प्राप्त होते. आता ही दिव्य दृष्टी आणि दिव्य ज्ञान का साक्षात्कार आणि त्याचे मधुमधुर रसपोषित मुसमुसत दुथडी भरून नदीसारखे वाहणे संत शिरोमणी ज्ञानेश्वरांसारख्यांना त्या अधिष्ठानाने ब्रह्मानेच वरदान व अधिकार रूपे देऊन त्यांचे सरस्वती मुखातून तुम्हा आम्हा सर्वात सत्य पोचवण्याचे योजले असावे. साधू व साधुत्व हीच खरी ज्ञान प्रभात्व सत्याचे दर्शन. सत्य साधू संतांच्या जाणीवातून प्रकटत असते. प्रखर सत्याचे दर्शन जो घडवतो तोच विश्वकवी संत कवी असतो. रुचा याचा अर्थ सत्याचे प्रखर दर्शन किंवा तेजस्वी दर्शन घडवणारे मंत्र असाच आहे. रुचा याचा अर्थ सत्याचे प्रखर दर्शन तेजस्वी दर्शन घडवणारे मंत्र असाच आहे. असे मंत्र जे मनाचे तारण करतात, असे मंत्र जे मनाला प्रसन्नता देतात आणि असे मंत्र जे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असा अद्भुत चमत्कार घडवतात. असे मंत्र ज्याच्या तोंडातून येतात त्यालाच कवी म्हणतात. म्हणजे कवी याचा उपनिषदकालीन जो अर्थ आहे तो हाच आहे की सत्याचे प्रखर दर्शन तेजस्वी दर्शन घडवणारे मनमंगल मंत्र किंवा मनमंगल रुचा ज्याच्याच मुखातून येतात, ज्याच्या लेखणीतून येतात, त्याच्या त्या साहित्यालाच खऱ्या अर्थाने काव्य म्हणतात. पुढे ऐका 36. संत संत संत
सतत समत्व, समत्व दिव्यत्व, संतुलित जीवित्व, हेची जाणाव हे पृथ्वी करी विभूषित, संत देव चिंतनी अवनी होतसे अलंकृत. संत 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 असे अंतःकरणात लक्षपूर्वक या आधीच्या अभंगाद्वारे वर्णिल्याप्रमाणे कधीही भंग नसणाऱ्या सत्य ज्ञान रूपाने जो पाहू शकेल तो आपले जीवन दिव्य समत्वाने संतुलित राखू शकेल. संत 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 असे अंतःकरणात लक्षपूर्वक या आधीच्या अभंगाद्वारे वर्णिल्याप्रमाणे म्हणजे कधीही भंग नसणाऱ्या सत्य ज्ञान रूपाने म्हणजे अभंगत्वाने जो पाहू शकेल तो आपले जीवन दिव्य समत्वाने संतुलित राखू शकेल. हे असे वर्तनच या पृथ्वीला पृथक न समजता, हे असे वर्तनच या पृथ्वीला पृथक म्हणजे वेगळेपणे काही न समजता वसुदैव कुटुंबकम या भावाने जाणू शकते. विविध खंड, सागर, तापमान, नद्या, पर्वत, अरण्ये, दर्याखोरी आणि अद्भुत प्राणी व जीव यांनी तसेच रंगबिरंगी प्रथा परंपराने आदिमते अर्वाचीन संस्कृतीपर्यंत एखाद्या खानदानी पुष्टतनू ललनेसारखी नटलेली सजलेली ही वसुंधरा खरे तर अन्न वस्त्र निवारा देणारी अवघ्या जीवन सृष्टीची अवनी माताच आहे. ती चिरतरुण असेल तर आणि तरच आपण सारे या जीवन प्रवासातून सुखरूप गंतव्यापर्यंत अंतिम दिव्य निर्वाणाप्रत जाऊ शकतो. तोच तरुण जो धीरोदात्ततेने आपली जीवन नौका पलीकडे नेऊ शकतो. तोच तरुण किंवा त्यालाच तरुण म्हणावे जो धीरोदात्ततेने आपली जीवन नौका पलीकडे नेऊ शकतो. कोणत्याही कठीण काळ व आव्हानांना हसत हसत सामोरा जातो. ती आव्हाने पेलून तरुण पलीकडे जातो त्यालाच तरुण म्हणावे. समत्व, संतत्व, दिव्यत्व आणि देवत्व. समत्व, संतत्व, दिव्यत्व आणि देवत्व हे वास्तवात समदर्शित्व विचार व आचरणात आणणेच आहे. समत्व, संतत्व, दिव्यत्व आणि देवत्व हे वास्तवात समदर्शित्व विचार, सगळीकडे समत्व दिसणारे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणेच आहे. नुसते सुभाषिते पाठ करणे पुरेसे नसते. ती भाषिते, ती सत्य रुचा आचरणात आणतो तोच तरुण होय. ती भाषिते, ती सत्य रुचा आचरणात आणतो तोच तरुण होय. बोलक्या पंडितांची वानवा नाही. तरुणाई विना आई, तरुणाई विना आई. आता विना आई म्हणजे काय? समत्वाचे बाळकडू जी देते तिला आई म्हणतात. तर तरुणाई विना आई म्हणजे समत्वाचे बाळकडू न मिळाल्याने अकाली वृद्ध खचलेली निराश पोरकी झाली आहे. हतबल व हतोत्साह झाली आहे. अर्जुनासारखी गतविधी झाली आहे. गीता पाठ असणारे, सांगणारे, ऐकणारे बरेच आहेत. तरीही यांना मिळणारा पाठ आणि मूळ गीता पाठ म्हणजे गीतेचा सूक्ष्मार्थ त्यात फार मोठे अंतर आहे. कृष्ण म्हणजे नव्हे वासुदेव वसुदेव यादव आणि अर्जुन म्हणजे नव्हे अर्जुन किंवा पार्थ किंवा अर्जुन पंडू पांडव. कृष्ण म्हणजे नव्हे वासुदेव वसुदेव यादव आणि अर्जुन म्हणजे नव्हे अर्जुन अर्थात पार्थ पंडू पांडव या व्यक्ती नव्हे. कृष्ण आहे वेदानाम सामवेदोहम आणि समत्वमिती योगच्युते असे परोपरीने सांगणारा तत्वद्रष्टा दिव्य मानव आणि अर्जुन आहे खरोखरीचा किंग कर्तव्यमूळ झालेला सरळ स्वभावी रुजू हृदयी मनोचक्रव्यूहात भांबवून अडकलेला माणूस. चक्रव्यूहात अडकलेले मानवी मन आणि दिव्यत्वाने प्रेरित समज्ञान सूर्य प्रदीप्त ईश्वरी तत्व मन यातील परस्पर विनिमय व भ्रांतिमुक्ती हे आहे गीतेचे सार. नीट ऐका. चक्रव्यूहात अडकलेले मानवी मन म्हणजे सरळ हृदयी रुजू हृदयी अर्जुनाचे मन. हा चक्रव्यूह कसला आहे की आप्तस्वकीयांवर आपण शरसंधान करावे का न करावे अशा मनाच्या भ्रांतीने मनभ्रांती रूपी चक्रव्यूहात अडकलेले अर्जुनाचे मानवी मन आणि दिव्यत्वाने प्रेरित झालेले समज्ञान सूर्य प्रदीप्त ईश्वरी तत्व मन आणि ज्याच्याजवळ तत्व मन आहे, दिव्यत्व आहे, जो समज्ञानी आणि समदृष्टीचा आहे आणि विश्वाच्या कल्याणासाठी जो समत्व बुद्धीने योग्य तेच सांगतो असा हा कृष्ण. म्हणून चक्रव्यूहात अडकलेले मानवी मन आणि दिव्यत्वाने प्रेरित समज्ञान सूर्य प्रदीप्त ईश्वरी तत्व मन म्हणजेच अनुक्रमे अर्जुन आणि कृष्ण यातील परस्पर विनिमय आणि त्यायोगे मिळणारी किंवा त्यायोगे होणारी भ्रांती मुक्ती हे आहे गीतेचे सार.
मात्र तथाकथित पंडित यातील नेमक्या समत्वाला विसरून उर्वरिताचे चावून चोथा झालेले चरवण खाद्य म्हणून विद्यार्थ्यांपुढे ठेवतात आणि तरुण आईला विना आई किंवा समत्वाचे बाळकडू न देताच किंवा अधिक पोरकी करतात. म्हणून म्हटले आहे, मात्र तथाकथित पंडित यातील नेमक्या समत्वाला विसरून उर्वरिताचे चावून चोथा झालेले चरवण खाद्य म्हणून विद्यार्थ्यांपुढे ठेवतात आणि तरुण आई म्हणजे जी विना आई आहे, किंवा ज्या तरुणाला समत्वाचे बाळ कडू कधी कुठल्या आईने दिलंच नाही, अशा तरुण आईला विना आई किंवा अधिकच पोरकी करतात. तरुणाला अकाली म्हातारी करणारे हे आकर्षक कृष्ण नव्हे तर छद्म म्हणजे लबाड स्वार्थी कृष्ण आजचे अर्जुन ओळखणार तरी कसे. तरुणाला अकाली म्हातारे करणारे हे आकर्षक कृष्ण नव्हे तर छद्म म्हणजे लबाड किंवा स्वार्थी कृष्ण आहेत. ते आजच्या भोळ्या बाबड्या अर्जुनाला ओळखता तरी कसे येणार. तेव्हा तरुणानो, संतत्व संतुलन, देव दिव्यत्व दिव्य जीवन आणि समत्व. तेव्हा तरुणानो, संतत्व संतुलन, देव दिव्यत्व दिव्य जीवन आणि समत्व याचे संत वाङ्मयातून आधी स्वप्रज्ञेने मनन चिंतन निरीध्यासन करा. ज्ञानेश्वर नामदेव चोखा तुका गाडगे बाबा तुकडोजी महाराज यांचा अभ्यास करा. त्यांची चरित्रे अभ्यासपूर्वक तपासा. तुमच्या प्रत्येकाचे हात तुम्हाला प्रेरित करणारे वाचण्यात आणण्यासाठी आतुर असलेले मूळ जे काही ते जाणून घ्या. तोच तुमचा गुरु, तुमचा लक्षवेधी व लक्षवेधी कृष्ण, तोच तुमचा गुरु. तेच तुमच्या आतले जाणीव तत्व म्हणजे लक्षवेधी व लक्षवेधी कृष्ण हे निश्चिंततेने जाणा. तो कधीच कोणाला फसवीत नाही. आत्मा कधीच कोणाला फसवीत नाही. दाढी कुरवाळत, खांदे उडवीत, डोळे किलकिले करीत इकडे तिकडे भक्ष शोधणारे हे काकदृष्टीचे हाय प्रोफाईल गुरु तुमचे नव्हेत. कॉर्पोरेट गुरु कॉर्पोरेट लुटारूना ठीक असतात. तुम्ही अर्जुन आणि तुमच्यासारखी कृष्ण दोन्ही तुमचे आतच आहेत. तिकडे नीट लक्ष पुरवणे पुरेसे आहे. योग्य चिंतन योग्य वर्तन म्हणजे संतातील देवत्व दिव्यत्व जाणणे, ते आपल्या आचरणात आणणे हेच होय. त्यामुळे त्या धरेला धारणा योग्य आणि अन्न वस्त्र निवारा यांचा मुबलक पुरवठा करणारी व तिची ही अवनी म्हणजे अन्न वस्त्र निवारा देण्याची क्षमता टिकवणा योग्य कृती तुला सुजाण वर्तनाचा मानवच प्रदान करू शकतो. योग्य चिंतन योग्य वर्तन म्हणजे संतातील देवत्व व दिव्यत्व जाणणे, ते आपल्या आचरणात आणणे हेच होय. त्यामुळे त्या धरेला धारणा योग्य आणि अन्न वस्त्र निवारा यांचा मुबलक पुरवठा करणारी व तिची ही अवनी क्षमता टिकवण्या योग्य किंवा टिकण्या योग्य कृती तिला सुजाण वर्तनाचा मानवच करू शकतो. तुमच्या या अशा उत्तम आचरणानेच आपणा सर्वांची ही वसुंधरा माता सुजलाम सुफलाम अलंकृत होणार आहे. या मातेचे आशीर्वादच बहुमूल आहेत. काळ बहुत बिकट ठाकला आहे, गुरु साधू लबाड हाट गज बदला आहे. शुद्ध दूध तूप जेथ जाहिरात झळते, तेच ज्ञानी गुरु कैसा तो आकळे. सांप्रतचा काळ फारच बिकट आहे. गुरु साधू यांनी लबाडीचा बाजार म्हणजे लबाडीचा बाजार गजबजून गेला आहे. दुधा तुपाच्या शुद्धतेसाठी जेथे जाहिराती झळकतात तेथे ज्ञानी सापडावा तरी कसा, ओळखावा तरी कसा. म्हणूनच हृदयांतरीच्या भगवंताला शरण जावे आणि निर्वेद सुखरूप जीवनाची सहज प्राप्ती सर्वांनी सर्वत्र व सर्वांसाठी करून घ्यावी. 38 साम साधू एक असती, जाणीवी वसे उत्तम गती. अहम रहित उन्मनी जो असे, भेदा भेदातीत सत्य तो असे. साम व साधू हे शब्द वेदकालात समानार्थी समजले जातात. साम व साधू हे शब्द वेदकालात समानार्थी समजले जात. आमचे साम झाले म्हणजे आमचे छान झाले, मात्र त्या वेळी किंवा त्या काळी आमचे वाईट झाले असे सांगायचे असेल तर आमचे असाम झाले असे म्हणत. साम म्हणजे छान आणि असाम म्हणजे वाईट. साधू म्हणजे गुणवंत किंवा उत्तम. सारा गुणवंत उत्तम साधू आणि त्याचा साधू धर्म म्हणजे छान गतिस्थिती अर्थात साम. साधू व साधू धर्म छान कल्याणप्रद साम प्राप्तीद्वारे विश्वहित प्रस्थापित करतो. म्हणून सामाची कल्याणकारी साधू समत्वाची उपासना महत्वाची ठरते. एवंच साम साधू समत्व, एवंच साम म्हणजे छान
साधू म्हणजे उत्तम आणि समत्व एवंच साम साधू समत्व अशा एकत्वाचा हाच तो उत्तम योग. त्यालाच म्हणतात समत्वम योगच्युते. योग म्हणजे काय? समत्व. म्हणून साम साधू समत्व यांचे एकत्व हाच तो सर्वोत्तम योग. यालाच म्हणायचे समत्वम योगच्युते. म्हणजे योगाला जिथे समत्व आहे त्यालाच योग म्हणतात. देहमनातील उन्मनी भावात हा सामाचा होणारा बोध महत्वाचा आहे. छांदोग्योपनिषद कौसात सामवेदीय अध्याय 2 खंड 1-4 मध्ये सय एत देवम विद्वान साधू सामेत्युपास्तेभ्यासो. सय एत देवम विद्वान साधू सामेत्युपास्तेभ्यासो. हयदेनं साधवो धर्मा आच गच्छे युरूप च नमेयुः. सय एत देवं विद्वान साधू सामेत्युपास्तेभ्यासो. हयदेनं साधवो धर्मा आच गच्छे युरूप च नमेयुः असे म्हटले आहे. याचा अर्थ जो माणूस साम व साधू म्हणजे उत्तम हे समानार्थी आहे ते जाणून, जो माणूस साम व साधू म्हणजे उत्तम म्हणजे साम आणि साधू त्याचा उत्तम असा अर्थ आहे किंवा साम व साधू हे समानार्थी उत्तम अशा अर्थी आहे ते जाणून त्या शुभगुणयुक्त सामाची उपासना करतात. जे लोक साम व साधू हे समानार्थी किंवा उत्तम अशा अर्थी आहे ते जाणून त्या शुभगुणयुक्त सामाची उपासना करतात, त्या उपासनाचे फल सत्वर म्हणजे लगेच मिळते. श्रुती स्मृती संमत सर्व धर्म म्हणजे उच्च प्रतीच्या जाणीवरूपी धारणा त्याच्याजवळ येतात व अत्यंत नम्रत्वाने त्या सर्व श्रुती स्मृती रूप सर्व धारणा अशा माणसाच्या सन्निधी राहतात. आता पुढे सकार अमृत सकार मर्त्य यकार ब्रह्म जग उभयान्वयक. त्याने बोध सत्यमचा होतसे सर्वं खल्विदं ब्रह्मम हेची सत्य असे. छांदोग्य उपनिषद अध्याय 8 खंड 3-5 मध्ये तानि हवा एतानि त्रिण्यक्षराणि सतीयमिति तद्यत् सत्तद मृतमथ यत्ति तन्मत्यर्मथ यद्यं तेनोभे यच्छति यदनेनोभे यच्छति तस्माद्यम हर हरवा एवं वित स्वर्गम लोकमेती असे म्हटले आहे. अर्थात सकार म्हणजे अमृत किंवा अक्षर ब्रह्म, तकार म्हणजे नश्वर जग आणि यम म्हणजे अक्षर किंवा ब्रह्म. म्हणून सत्यम यातील सकार म्हणजे अमृत, नंतर सत्यम यातील सकार म्हणजे पहिला स म्हणजे अमृत किंवा अक्षर ब्रह्म, तकार म्हणजे नश्वर जग आणि यम सत्यम यातील जे यम आहे त्याला अक्षर ब्रह्म आणि हा जो यम आहे तो जोडणार आहे. सकार म्हणजे अमृत किंवा अक्षर ब्रह्म, तकार म्हणजे नश्वर जग म्हणजे अक्षर ब्रह्म आणि स्वाभाविक क्षर ब्रह्म. म्हणजे सकार म्हणजे अमृत किंवा अक्षर ब्रह्म म्हणजे अविनाशी निर्गुण निराकार तत्व म्हणजे सकार, आणि तकार म्हणजे त्या निर्गुण निराकारातून वर आलेले आणि आलेले अर्थात आलेले टिकणारे आणि परत जाणारे म्हणजे नश्वर जग. म्हणून सत्यम मधला स हा निर्गुण निराकार ब्रह्माचा वाचक आहे. त्यातला तो हा सगुण साकार येणाऱ्या जाणाऱ्या अशा नश्वर जगाचा वाचक आहे. आणि सत्यम आणि हातील जो यम आहे तो यम म्हणजे ईश्वर आणि नश्वर किंवा ज्याला आपण म्हणतात कायम टिकणार म्हणजे शाश्वत आणि कायम न टिकणार अशाश्वत यांना जोडणारा यम म्हणजे पूल आहे. थोडक्यात म्हणजे सत्यम याचा अर्थ निर्गुण निराकार म्हणजे स आणि सगुण साकार म्हणजे त. निर्गुण निराकार आणि सगुण साकार यांना जोडणारा पूल जो आहे तो यम या अक्षराने दाखवला जातो. म्हणून असे म्हटले आहे की सत्यम मध्ये सकार हा अमृत, सकार मर्त्य, यकार ब्रह्म जगो भयानो. सकार जो आहे तो अमृत म्हणजे शाश्वत ब्रह्माचा कारक आहे. सकार हा मर्त्य म्हणजे सगुण साकार जगाचा येणाऱ्या जाणाऱ्या जगाचा कारक आहे.
आणि यातला यकार सत्यम यकार आहे तो ब्रह्म आणि जग म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण साकार या उभयांना जोडणारा उभयान्वयक म्हणजे पुलासारखा आहे. म्हणून सत्याचा बोध होताना निर्गुण निराकार सगुण साकार आणि निर्गुण निराकार आणि सगुण साकार यांना जोडणारा यम म्हणजे पुल म्हणून सत्यम या शब्दामध्ये निर्गुण निराकार शाश्वत परब्रह्म आणि सगुण साकार अशाश्वत परब्रह्म म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत यांना जोडून सत्यम हा शब्द तयार होतो. तर हे हा जो स व त यांना जोडणारा य आहे तो उभयान्वयक आहे. हे जो जाणतो तो दररोज स्वर्ग लोकी जातो असा आहे. आता हा स्वर्ग तरी कोणता तर स्वरूपात निजरूपात रममान असणे किंवा रत रमलेले असणे. आत्मरतता किंवा म्हणजे स्वमध्ये गमन करणे, स्वरत गमता म्हणजे स्वर्ग. म्हणून जेव्हा तुम्ही ध्यानचिंतनात असता तेव्हा तुम्ही मी विसरता आणि मी आणि त्याचं जग विसरता. तेव्हा अनायासे त्या ध्यानचिंतनामध्ये उन्मनी अवस्थेत तुम्ही स्वमध्ये म्हणजे स मध्ये म्हणजे शाश्वत अशा ब्रह्मामध्ये जाता आणि स मध्ये शाश्वत ब्रह्मामध्ये जाणं म्हणजे स्वमध्ये गमन करणं म्हणजे स्वमध्ये रममान होणं म्हणजे स्वर्गात जाणं. किंवा ध्यान चिंतनात उन्मनी अवस्थेत सत्यातील स मध्ये माणूस किंवा साधक असतो. तिथून तो बाहेर आल्यानंतर तुलनेने असत्य अशा जगात तो असतो. परंतु सत्य आणि असत्य शाश्वत ब्रह्म आणि अशाश्वत ब्रह्म निर्गुण निराकार आणि सगुण साकार याच्यामध्ये तो जाणारा येणारा अशा दोन्ही अवस्थेत असतो. किंवा तो स्वतः सत्यम असतो. तो एकाच वेळेला निर्गुण निराकारी आहे आणि सगुण साकारी आहे अशा अर्थी आपण निर्गुण निराकारी आहोत आणि सगुण साकारी आहोत त्याचा नित्य बोध ज्याला असतो त्यालाच सत्य म्हणजे काय जाणता येते. म्हणून यातून हे समजणं महत्वाचे आहे की अक्षर ब्रह्म आणि अक्षर जग दोन्ही एकत्वाने सर्वम खलु इदम ब्रह्म. म्हणून निर्गुण निराकार आणि सगुण साकार एकत्वाने विचार केला तर सर्वम खलु इदम ब्रह्म. तर दोन्ही तत्वता ब्रह्मच आहेत. मात्र अधिष्ठान पाया किंवा अक्षर ब्रह्म नाकारून मात्र कधीही नष्ट न होणारे निर्गुण निराकार ब्रह्म नाकारून जर कोणी क्षर जगाला किंचितही मानेल तर ते खोटे आहे. कारण पाया नाकारून जसं इमारतीला अस्तित्व नसतं तसं अविनाशी ब्रह्माला निर्गुण निराकार जगाला नाकारून सगुण साकार जगाला आपण मान्यता दिली तर ते तत्वता नव्हे तर ते मूलतः खोटेच आहे. म्हणून हे जर आपल्या लक्षात आलं की अधिष्ठानाशिवाय इमारत नाही तर आपल्या हेही लक्षात येईल की निर्गुण निराकाराशिवाय सगुण साकार नाही. आणि अशा वेळेला जो निर्गुण निराकार मानून सगुण साकार मानतो तो स म्हणजे निर्गुण निराकार म्हणजे सत्य मानून स म्हणजे त्याच्यावर तो तात्पुरतं सत्य जे सगुण साकार ते मानतो अशा माणसाला सत्यम म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण साकार यातला अनुबंध माहिती होतो. आणि अशा अनुबंधाच्या अनुभूतीत जो राहतो तो नेहमीच सत्य म्हणून जीवन जगतो. तो पूर्वीही सत्य असतो, जीवनातही सत्य असतो आणि जीवनोत्तर देहपतनानंतरही तो केवळ सत्य आणि सत्यच असतो. अशा अर्थाने मात्र अधिष्ठान पायाचा अक्षर ब्रह्म नाकारून अक्षर म्हणजे नाशिवंत जगाला किंचितही वासमान अस्तित्व असू शकत नाही. सत्यम नीट समजणे उमजणे आणि त्याचे बुद्धीतील अवधारण किंवा स्थिर होणे ब्रह्मविद्येसाठी अत्यावश्यकच असते. म्हणून सत्य हा शब्द कसा आला बघा. सकार अमृत सकार मर्त्य यकार ब्रह्म जग उभयान्वयक त्याने बोध सत्यमचा होत असे सर्वम खल्विदम ब्रह्म हे की सत्य असे हे छांदोग्य उपनिषदामध्ये अध्याय 8 खंड 3-5 मध्ये म्हटलेलं आहे. पुढे 40 ऐसा ज्ञानी उतेना माते जैसा सागर मर्यादा सोडत नसे ब्रह्मज्ञानियासाठी नसती आयास सायास करतल आमलकवत ब्रह्म त्याचे साठी असे विनाशायास. असा सत्य ज्ञाता अहंकार प्रेरित कधी असत नाही. महासागराप्रमाणे विशाल असताही तो सागराप्रमाणे मर्यादेत राहतो. हाताच्या तळव्यावर आवळा असावा तसे विनाशायास त्याला ब्रह्म लाभते. पुढे 41
महानिरतिशय जे राही त्या साधू जाणण्या उत्सुक त्या यो वै भूमा तत्सुखम वेदवाणी वदे त्या अल्पलाभे दुःखाने महानिरतिशय जे राही त्या साधू जाणण्या अत्युत्सुक त्या यो वै भूमा तत्सुखम वेदवाणी वदे त्या अल्पलाभे दुःखाने. जे महानिरतिशय सुख असते त्याला वेद भूमा अर्थात परब्रह्म म्हणून संबोधितात. असे परब्रह्म जाणण्यास साधू अत्युत्सुक असतो. त्या कारणाने परब्रह्म जाणीवेत रममाण झालेला त्याच्या चिंतनात रमलेला चिंतने तद्रूपता या न्यायाने स्वतः परब्रह्मच म्हणजे अत्यंत विराट किंवा उत्क्रांत परमोत्कर्षित जाणीवांचा धनी मालक किंवा प्रभू बनतो. मेडिटेटर इज द मेडिटेशन. ध्यानच किंवा ध्यानच किंवा उच्चतमाची विचारणा चौकशी हे जाणून पाहणारा किंवा करणारा उच्चतम परब्रह्मच असतो. ध्यानच असतो किंवा उच्चतमाची विचारणा चौकशी करणारा स्वतः उच्चतम परब्रह्मच बनतो. हीच ती चिंतने तद्रूपता या तत्वाची फलश्रुती. हीच ती भूमा विद्या किंवा ब्रह्मविद्या सनत कुमारांकडून याच आत्मविद्येचे ज्ञान नारद ऋषीने प्राप्त करून घेतले. आत्मविद्या हीच सत्यविद्या, बाकी सारी अविद्या. तेव्हा चव चाखायची इच्छा बाळगायचीच असेल तर परमात्मा असेल तर तेव्हा चव चाखायची इच्छा बाळगायचीच असेल तर केवळ परमात्मा एकमेवाद्वितीय परमात्म्याच्या चौकशीलाच महत्व आहे. बाकी किडूक मिडूक अल्प स्वल्प मिळाले तरी त्यात मोठी दुःखरूप हानीच असते. परिणामता साधू विनाशायास अमंगल भेदाभेद तेजून भूमास्थित म्हणजे विराटामध्ये स्थित असतो. त्या कारणानेच हे विश्वती माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर किंबोना चराचर आपलची राहला. हे परमात्म्याचे परमोच्च जाणीवरूपी प्रकटन ज्ञानेश्वर मुखे प्रकटू शकले. हेच ते साववेदांतर्गत परमसत्तेचे प्रकटणे ज्यामध्ये अत्युच्च समत्व ओघानेच येते. भूमा हेच साम साधुत्व कल्याण किंवा सर्वांचे सार्वत्रिक एकदेशीय निजरूपात लाभणारे कल्याण किंवा समत्व योग साधना भूमा किंवा परब्रह्म प्राप्तिकारक मंगल मिळत असते. तर परत लक्षात घ्या की भूमा हेच साम साधुत्व कल्याण किंवा सर्वांचे सार्वत्रिक एकदेशीय निजरूपात लाभणारे कल्याण समत्व योग साधना भूमा किंवा परब्रह्म प्राप्तिकारक मंगलमयच असणे असते. भेद निपटून समत्व प्राप्ती होऊ शकते, पण ते झाडाच्या फांद्या तोडत बसण्यासारखे कालापव्यय करणारे आहे. मात्र भूमाविद्येच्या आकलनात विना कुठार किंवा विना प्रहार माणसातील अमंगलकारी भेदवृक्ष उन्मळून पडतो. सर्व मंगलकारी कैवल्य ज्ञाने तू कैवल्यम या प्रकारे ज्ञान साध्यच असते. हीच ती प्रज्ञा जागृती किंवा अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती भूमैव सुखम भूमा तेव विजिज्ञासितव्य इति भूमानं भगवो विजिज्ञास इति. छांदोग्य अध्याय 7 खंड 23:1. अर्थात जो सत्यत्वाने भूमा तो म्हणजे सुख. थोड्यामध्ये सुख नसते. भूमा हेच सुख असल्याने त्याला जाणण्याची इच्छा हवी. नीट ध्यानपूर्वक पहा वाचा जाणा. उपनिषदे माणसाला कर्मत्याग इच्छात्याग सुचवित नाहीत तर परमोच्चाचाच ध्यास उत्कट इच्छा देण्यास सांगतात. एम हाय लो एम इज क्राईम. एम हाय लो एम इज क्राईम म्हणजे तुमचं ध्येय अति उत्कट असावं. ध्येय जर संकुचित मर्यादित असेल तर तो गुन्हा आहे. हेच आपणाला उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. इच्छा धरायचीच असेल तर यो वै भूमा तत्सुखम परब्रह्म विराटाचीच इच्छा धरा. त्याच्यातच खरं सुख आहे. नाल्पे सुखमस्ती अल्पामध्ये सुख नाही म्हणजे परमोच्चात सुख आहे आणि अल्पामध्ये सुख नाही हेच इंग्रजीत म्हटलेले आहे. एम हाय लो एम इज क्राईम. ध्येय असेल तर ते अति उत्कट असावे. कमी प्रतीचे ध्येय बाळगणे हा गुन्हा आहे. तेव्हा इथे उपनिषद आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये त्याला इथे रादर संस्कृत आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये तेच सांगितलेलं आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. अत्यंत विराटतेमध्ये सुख आहे अल्पामध्ये सुख नाही. हेच इंग्रजीत एम हाय लो एम इज क्राईम
अत्यंत उच्च दर्जाचं ध्येय बाळगा. कमी प्रतीचं ध्येय हा गुन्हा आहे. हे वेगळ्या भाषेत जरी सांगितलं असलं तरी दोन्ही ठिकाणी सत्य एकच आहे याचा यामध्ये निर्देश होतो. इच्छा जरूर बाळगा पण ती अत्युच्च असावी. कर्म जरूर करा पण ते अत्युच्च प्राप्तीचे नसावे. यातला ज्ञानाशय असा आहे की अत्युच्च कर्म आणि अतिउत्कट अत्युच्च इच्छा माणसातील क्षुद्रत्व, अमंगल, भेदाभेद आणि क्षणभंगूर सुखाच्या मागे लागणारे विषम वर्तन व कमी प्रतीचे कर्मे त्यांचा विनाश आयास उच्छेद करतात. यातलं इंगित असं आहे की अतिउत्कट इच्छा, अतिउत्कट ध्येय, अतिउत्कट कर्म हे स्वाभाविकपणे कमी प्रतीची कर्म, कमी प्रतीचे ध्येय, कमी प्रतीचे वर्तन, भेदाभेद अमंगलता सहज भावे नष्ट करतात. म्हणून भेदाभेद अमंगलता नष्ट करत बसण्यापेक्षा अति उत्कट दर्जाचे ध्येय बाळगा आणि त्याचे प्रत अग्रेसर व्हा. तुम्ही उच्चतेकडे गेलात की उच्चतेपेक्षा जे लहान आहे, जे नीच आहे ते आपोआप तुमच्यातून गळून पडेल. हे यातलं मर्म आहे. पुढे ऐका. म्हणूनच म्हटले आहे की अतिउच्चतर प्रज्ञा जागृतीमुळे क्षुद्र इच्छा कर्मे यांचा सहज नाश संभवतो. येथे कौशल्यपूर्ण कर्म म्हणजे कर्मसु कौशलम इति योग हे सहज सिद्ध असल्याचे जाणता येते. म्हणजे बघा, तुम्हाला कमी प्रतीचं टाळायचे, तुम्हाला वाईट टाळायचं, तर त्या दिशेने प्रयत्न करण्यापेक्षा अतिउच्च दर्जाचा आहे त्याचा ध्यास धरा, त्याच्या प्राप्तीसाठी खटपट करा. जो अतिउच्च अतिविराटाच्या नादी लागला त्याच्यातून कमी प्रतीचं आपोआपच नाहीसं होतं. म्हणून यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. विराटतेतच सुख आहे, अल्पात सुख नाही. हे ज्याला कळलं तो अत्यंत उत्कट, अत्यंत विराट आणि अत्यंत सर्वांना पुरून उरणार असं उच्च प्रतीचं ध्येय बाळगून जर त्या दिशेने अग्रेसर झाला तर क्षुद्र इच्छा, क्षुद्र भेदाभेद, अमंगलता त्याच्यातून अनायसे नाहीशी होईल. म्हणून असं समत्वमिती योग उच्चते. योग म्हणजे समत्व आणि योग म्हणजे समत्व ते आचरणात आणायचं असेल तर पुढे कर्मसु कौशल्यमिती योग, कौशल्यपूर्ण कर्म करणे म्हणजे योग असा त्याचा अर्थ आहे. आणि कौशल्यपूर्ण कर्म कोणतं तर स्वाभाविकच अत्यंत महन मंगल उत्कट विराटाच्या नादी लागणं आणि त्या कारणाने कमी प्रतीचं आपल्यातून अनायसे घेऊन पडणं. म्हणून परत लक्ष द्यावे. योग वेदानाम सामवेदोहम, वेदामधील मी साम समत्व छान साधुत्व आहे. तर अशा अर्थी वेदानाम सामवेदोहम जेव्हा कृष्ण म्हणतो तेव्हा तो कळत न कळत समत्वम इति योगच्युते, समत्व म्हणजेच योग सांगतो. आता समत्व म्हणजे योग साधायचा असेल तर कर्मसु कौशलम, तर कौशल्यपूर्ण कर्म केलं पाहिजे. कौशल्यपूर्ण कर्म करून कसं समत्व साधता येतं तर ते छांदोग्योपनिषदात सांगितलेलं आहे. यो वैभूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. अत्यंत उच्च सर्व निसर्गाला आणि सर्व सृष्टीला अनुलक्षून जे सर्वात उदात्त आहे ते ध्येय तुम्ही बाळगा. त्या ध्येयाप्रती तुम्ही अग्रेसर व्हा. विराटाची तुम्ही इच्छा बाळगा. विराट मिळवण्यासाठी धडपड करा. जो विराटाची इच्छा बाळगतो, जो विराट मिळवण्यासाठी धडपड करतो तो किडूक मिडूक पैसा, प्रतिष्ठा, पद, रंग, रूप, आचार, जात पात, धर्म, भेद हे सर्व अमंगल त्याच्यातून अनायसे निघून जातो. असं उत्तम धरलं की कमी प्रतीचं अनायसे निघून जाणं हे सुद्धा कर्मसु कौशलम म्हणजे कौशल्यपूर्ण कर्म करणे म्हणजे योग याचं निदर्शक असं हे वर्तन आहे. तो इथे परत लक्षात घ्या. वेदानाम सामवेदोहम जेव्हा कृष्ण म्हणतो तेव्हा वेदांमधला मी साम आहे. साम म्हणजे छान, साम म्हणजे साधू आणि साम म्हणजे समत्व. म्हणून मी समत्व, साधुत्व आणि उत्तम सांगणारा जो वेद सामवेद तो मी आहे असं विभूती युगात कृष्ण सांगतो. पुढे तो काय म्हणतो, कर्मसु कौशलम, कौशल्यपूर्ण कर्म करणं हा योग आहे. आणि पुढे त्याच्याही पुढे काय आहे, समत्वमिती योग उच्चते. समत्व म्हणजेच योग. मग आता बघा, जर विराटाच्या प्राप्तीसाठी तुम्ही ध्येय बाळगलं, विराटासाठी तुम्ही धडपडलात तर कमी प्रतीचं पिडूक मिडूक भेदाभेदावर आधारलेलं जातीपातीच्या विखारी आणि विषारी धर्म आणि पंथाच्या देशाच्या कमी प्रतीच्या बंधनात जे आपण अडकून पडतो
ते बंधन नाहीसे नाहीसे होतील. म्हणून विराटता ज्याला भावली त्याला त्या खालचं सर्व भावत नाही आणि त्या जो उत्तमाच्या दिशेत जातो त्याच्यातून अनुत्तम कमी प्रतीचं आपोआप गळून पडतं. असं हे आपोआप अनायसे गळून पडणं असं जे कर्म असतं त्यालाच स्वाभाविकपणे कर्म सुकौशलम म्हणजे कौशल्यपूर्ण कर्म करणे असं योगात म्हणतात. तर आता आपण समत्वमिती योगच्युते कर्म सुकौशलम आणि योगय भूमा तत्सुखम याचा जो संदर्भ आहे तो पाहिला. आता पुढे ऐका चालूया. तसेच भूमा प्राप्तीसाठी जो यत्नशील असतो त्याचा चित्तवृत्ती निरोध अर्थात समत्व ही सहज साधली जाते. आता जो विराटासाठी जो ध्येयशील आहे, विराटासाठी जो अग्रेसर आहे त्याच्या चित्ताच्या वृत्ती केवळ आणि केवळ विराटाप्रतीच त्याची वृत्ती प्रवृत्त झाल्यामुळे त्यापेक्षा कमी प्रतीकडे त्याची वृत्ती खेचलीच जात नाही आणि स्वाभाविकच चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे क्षुद्र वृत्तींचा निरोध त्याच्या द्वारे सहजपणे साधला जातो आणि क्षुद्र भेदाभेदपणे विषमवृत्तीचा विरोध म्हणजे चित्तवृत्ती विरोध वा निरोध आणि हा चित्तवृत्ती निरोध झाल्यामुळे त्याचे चित्त केवळ आणि केवळ एकाग्रतेने त्या भूमा या विराटतेकडे लागते. म्हणून इथे तिन्ही गोष्टी या केवळ भूमा विद्येमध्ये सामावलेल्या आहेत. समत्वमिती योग उच्चते. समत्व म्हणजे योग, कर्मसुकौशलम म्हणजे योग आणि चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग. परंतु विराटतेची ज्याने अपेक्षा बाळगली त्याच्यातून कमी प्रतीचं अनायसे निघून जातं. तिथे कर्मसुकौशलम इथे योग सिद्ध होतो. विराटतेसाठी जो गेला त्याचा अनायसे चित्तवृत्ती निरोध होतो आणि तो एकाग्रतेने विराटतेकडे जातो म्हणजे चित्तवृत्ती निरोध हेही झालं आणि एकदा त्याला विराट गावलं की तो नेहमी समत्वात असतो. म्हणजे समत्वमिती योग उच्चते. या तिन्ही योगाच्या व्याख्या केवळ आणि केवळ त्या विराट ब्रह्मसुखातच माणसाला मिळतात हे समजून घेणे आवश्यक आहे. सारांशाने समत्व योगच्युते याची समज उमा प्राप्तीपर्यंत अंतिम गंतव्यापर्यंत साधकाला नेते. पुढे 42 मनबुद्धी अहंकार अथवा चित्तमी नसे तैसे श्रवण जिव्हावा घ्राण नेत्रादी नसे आकाश पृथ्वी पाणी तेज वायू ही मी नसे असणे जाणणे आनंद रूप एकमेवाद्वितीय ब्रह्ममी असे. या भूमा विराट प्राप्तीला पोचलेला कोणी आता मी एक मर्यादित देह मनोबंधनातील मर्यादित अस्तित्व म्हणून उरत नाही. तो अत्यानंदाने आपले भ्रामक मर्यादितत्व झटकून टाकतो. मनबुद्धी चित्त अहंकार किंवा मनचतुष्टय कान जीभ नाक डोळे त्वचादी ज्ञानेंद्रिये पृथ्वी तेज वायू आकाशादी पंचमहाभौतिक देह या अर्थात स्थूल सूक्ष्म कारण देह अथवा 36 तत्वा पलीकडील केवळ असणे जाणणे आनंदणे असणे जाणणे आनंदणे म्हणजे सच्चित आनंद हेच आपले सर्व गेले मी गेला आणि ते म्हणजे विराट ब्रह्मच उरले. तर सच्चित आनंद हेच आपले नव्हे त्याच्या पलीकडील सच्चित आनंद जाऊनही जे उरले ते तू रयावा राहिलास हेच आपले सत्यरूप म्हणून केवळ शिवभावी आनंद म्हणजे दोष व प्रमाद रहित अतिविशुद्ध आनंद ब्रह्मानंद म्हणून अशा माणसाच्या जागी उरतो ज्याला भूमा प्राप्ती होते. तर आज आपण 33 पासून 42 पर्यंत अभंग पाहिले. 43 पासून अभंग उद्याच्या भागात पाहू. असतो. धन्यवाद.